हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आज आहे गुरुवार आणि मी आलेली आहे लाडूबाईच्या घरी. तर बघा तिची कशी पूजा झालेली आहे. देवघर बघा, बघू शकता मस्त अशी देवपूजा केलेली आहे. आणि इकडे आहे गुरुवारचे लक्ष्मीपूजन. तर असं सगळं पूजा केलेली आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि दाखवणार आहे पुढे मी स्वयंपाक पण, तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर हे बघू शकता आपला प्रसाद बनवायला चालू आहे. मस्त असा तूप घालून रवा शेकत आहे मी. आणि छान असा लालसर रवा शेकून घेत आहे. इकडे तयारी करून ठेवलेली आहे. काजू, बदाम आणि मनुके, पण काळे मनुके यूज करते मी आता सध्या जे अवेलेबल आहे. इलायची पूड वाटली जात आहे. खाली कपडा घेत जा ना. हे काही पण वाटतं ना, खाली कपडा घेत जा म्हणजे ना जास्त आवाज नाही करत. आणि आजूबाजूच्या आपल्या खाली खाली कोण राहत असेल ते. तर फ्रेंड्स, याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तूप. तर आता तूप छान कडकडीत झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत. तर हे ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून घ्यायचे. मी बनवत आहे प्रसादाचा शिरा. विलायची पूड पण ह्यातच आहे. छान फ्राय करून घ्यायचं त्याला. माझी थोडी पद्धत वेगळी आहे, तर नावं ठेवू नका. प्रसाद आहे त्यामुळे. तर फ्रेंड, याच्यामध्ये मी गूळ घातलाय बरं का. ते बघा, ही गूळ आहे. हा जो गूळ आहे हा गूळ घातलाय मी याच्यामध्ये. आणि आता गरम पाणी केले, ती उकळी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये रवा टाकायचा. तर ही गूळ वितळेपर्यंत आपल्याला उकळी काढायची आहे, कारण गूळ वितळला पाहिजे. तर पूर्ण शिरा तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा. आता ही वितळण्यासाठी मला वेळ लागेल, त्याला वितळू द्यायचं आहे. एकदा का वितळलं की मग मी याच्यामध्ये टाकणार आहे ही भाजलेला रवा. आणि मग छान तयार होईल, तुम्हाला मी दाखवते. छान अशी उकळी सुटलेली आहे. आता मी याच्यात टाकून घेते. तुम्हाला ही ब्राऊन दिसत असेल, पण याच्यामध्ये गूळ घातलाय बरं का. गुळाचं बनवत आहे मी, जरा वेगळं काहीतरी म्हणून. तर आता त्याच्यामध्ये रवा टाकून घेते मी. चला, हे बघा, छान असा मस्त असा शिरा आपला प्रसादाचा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता इकडे मी ठेवलेलं आहे पातेलं. दिसेल का इकडे पातेलं? दिसेल? इथं पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे राईस. वाफवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय काय टाकणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. त्याला हलवून याच्यात टाकत आहे मी तेल. थोडं पाणी वाटतं त्यामुळे 2 चमचे तेल टाकले मी याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला जास्त टाकायची गरज नाही, कारण याच्यामध्ये फक्त पुलावसाठी आपल्याला राईस वाफवून घ्यायचा आहे. तर हे आहे तेजपत्ता, हे आहे तेजपत्ता, दालचिनी, तेजपत्ता आणि हे फूल आहे. ह्याच्यामध्ये लवंग पण आहे, पण 1-2 लवंग. म्हणजे सगळा मिक्स मसाला आणलेला आहे. ही जिरे, ही उंची शाजिरी आहे. तर चला आता ही पूर्ण टाकून घेऊ. तर ही असं पाण्याला फोडणी दिलेली आहे. पाण्याला उकळी आली की याच्यात आपल्याला राईस टाकायचा आहे. तर ह्याला आता आपण हे पाणी टाकले.
एवढं पाणी टाकलेलं आहे. तर आता आपल्याला हे बघा मसाले जळलेले नाहीत, तुम्हाला तसे दिसत असतील पण मसाले जळलेले नाही. स्टीलचं पातेलं आहे, तुम्हाला माहिती आहे तडका हे होतो. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये राईस तांदूळ टाकून द्यायचे, जे मी धुवून आणि भिजवून ठेवलेले आहेत तिकडे. तर हे बघा धुवून भिजत ठेवलेले आहेत, अर्धा तास होऊन गेले. आणि त्यामुळे आता मी 4-5 चमचे वाजते. तर हे मीठ टाकून घेतलं आहे मी. एक उकळी आली की ते राईस भिजू घातलेला ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि थोडं 10 मिनिट त्याला बॉईल करायचं आणि गाळून काढायचं. मी सगळं दाखवणारच आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा फ्रेंड्स, इथं मी ठेवलेलं आहे प्रसाद बनवून. त्याच्यामध्ये तुळशीचं पान पण घातलेलं आहे आणि इकडे मी ठेवलेलं आहे भोलेनाथसाठी वेगळा प्रसाद. कारण तुम्हाला माहिती आहे भोलेनाथला तुळशीचं पान घातलेलं प्रसाद चालत नाही, त्यामुळे भोलेनाथसाठी वेगळा आणि हा प्रसाद देवासाठी वेगळा. तर इकडं पाण्याला आदन आलेलं आहे मस्तपैकी. पुलाव बनवायचा आहे आपल्याला. आणि इकडे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले ते आता टाकून घ्यायच्या. तर हे बघा इकडं मी पुलावसाठी ना थोडीशी उकळी काढून घेण्यासाठी व्हेजिटेबल टाकल्यात, म्हणजेच भाज्या, फ्लावर, बीन्स, मटर, गाजर, शिमला. आणि ही राईस मी आता राईस उकडून घेतला आहे आणि गाळून घेतले, पूर्ण पाणी काढून ठेवलं आहे. मोठी चाळणी नाही आहे म्हणून तसं ठेवलं आहे. इथे कांदा कापून घेतलेला आहे, पुदिना, कोथिंबीर. आता अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी पाहिजे. झालं. तर हे बघा भाज्या वाफवून काढलेल्या आहेत आणि इथे आता कांदा परतायला ठेवलेला आहे. कांदा परतला की त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आणि ह्या भाज्या टाकायच्या. हॅलो फ्रेंड्स, तर आता हे पातेले तापायला ठेवले. मस्त असं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपल्याला टाकायचे आहेत मसाले बरे का. आणि तेल आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा डालडा टेस्टसाठी. तर ही कांदा लसूण मसाला आहे आणि ही बिर्याणी मसाला आहे. कांदा वगैरे फ्राय करून ठेवलेला होता, कांदा लसूण वगैरे हा जो फ्राय करून ठेवलेला आहे ना, हा मी का फ्राय करून घेतला. हे स्टीलचं पातेलं आणि ते चिटकू नये म्हणून मी आधीच फ्राय करून घेतलाय. अद्रक लसूण ची पेस्ट आणि कांदा ही मी छान असा फ्राय करून घेतला याच्यामध्ये. तर मी याच्यात टाकून घेतला. तवा सुटलेला आहे, हे बघू शकता. कांदा वगैरे सगळा छान फ्राय झालेला आहे आणि खूप मस्त असं वास सुटलाय असा घमघम आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत ही आपण थोडेसे बॉईल करून घेतले ह्यांना, म्हणजे उकडून घेतले थोडंसं सगळ्या भाज्या. ही याच्यामध्ये गेलेल्या आहेत राहिलेल्या पूर्ण भाज्या. छान असल्या भाज्यांना आपण चिटकते ही कपडा. तर असं छान मस्त असा हे करून घ्यायचा, हलवून घ्यायचं भाज्या याच्यामध्ये. आणि आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे राईस. त्याला थोडंसं मीठ घालणार आहे बरं कमी, कारण या भाज्यांना मीठ लागलं पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यात आणि थोडंसं वापरून घेणार आहे. तर हे मीठ जे आहे ते मी हातानेच असं टाकत आहे. 1 चमचाभर मीठ टाकत आहे मी याला, कारण ह्या भाज्यांनाही मीठ लागलं पाहिजे. कारण राईसमध्ये मीठ घातलेलं आहे आपण उकडताना, राईस शिजवताना, पण ह्याला बॉईल करताना मी मीठ घातलेलं नव्हतं. त्यामुळे याला मी मीठ घालून छान असं तर हे बघा फ्रेंड्स, पूर्ण पुलाव झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल जास्तच हिरवं हिरवं दिसते भाजी आहे का, पण हे बघा असा पुलाव झालेला आहे. तर मस्त पुदिना आणि कोथिंबीर वरतून पसरवलेली आहे. आता त्याला असंच झाकून ठेवणार आहे. देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि झालं आहे आपलं काम बऱ्यापैकी. चला, कशी झाली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला का नक्कीच सांगा कमेंट्स करून. तर हे गुरुवारचं आहे बरे का. तर हे शेवटचा गुरुवार आहे म्हणून हे केलेलं आहे. आणि ना हे आता अन्नदानासाठी केलेलं आहे. तर प्रसाद म्हणजे शिरा आणि हे पुलाव, तर व्हेज पुलाव आहे हा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
तर हे प्रसाद बनवण्याचं कारण आहे की शेवटचा गुरुवार आहे. उद्या पण जरा ह्यावेळेस जरा वेगळं केलंय. वेगळं काय तर फुटपाथवरती जे राहतात लोक, म्हणजे लहान लेकरं वगैरे भरपूर असतात जे म्हणजे नाही का मागून खातात, तर त्यांच्यासाठी आज हे आहे एक टायमिंगचं जेवण. म्हणजे पुलाव आणि शिरा केलेला आहे एक टायमिंगला. तरी कमीत कमी त्यांचं मन तृप्त करायचं एवढंच इच्छा होती, म्हणून ह्यावेळेस हे उद्यापन असं वेगळं केलंय. तर ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, वाईट कमेंट करू नका. वाईट कमेंट नाहीत करणारी, हलकट असतील ती. काही गाडीमध्ये एचपी असत बरोबर, त्या गाडीमध्ये एचपी असत.